नमस्कार मंडळी, मी मधुश्री. माझे युट्यूब चॅनल मधुश्री किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. हॅलो फॅमिली, हॅलो फ्रेंड्स, हॅलो व्ह्युअर्स. आज मी तुम्हाला दाखवणार आहे गव्हाच्या पिठाचा शाही फ्रूट केक. तर चला त्याचे तुम्हाला साहित्य सांगते मी. इथे मी संत्र्याचा ज्यूस घेतलेला आहे. साधारण 8 ते 9 संत्री घेतली होती. या कपने मी 2.5 कप असा ज्यूस घेतलेला आहे संत्रीचा. त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, जे ह्याच्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवायचे आहे. इथे मी बेदाणे घेतलेले आहेत, मनुके घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा स्किपही करू शकता ड्रायफ्रुट्स, म्हणजे जे आवडत नाहीत ते. आणि इथे बदाम आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत. हे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. टुटी फ्रुटी घेतलेली आहे, माझ्याकडे याच रंगाची होती. कलर्ड जर घेतली तर अजून छान दिसतो केक. तर कलर्ड असेल तुमच्याकडे तर कलर्ड, म्हणजे जसं की मल्टी कलर मध्ये टुटी फ्रुटी असेल तर ती पण तुम्ही ह्याच्यामध्ये घाला. खूप छान होतो केक. तर आता आपण हे सगळं साहित्य या ज्यूस मध्ये, संत्र्याच्या ज्यूस मध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून अर्धा तास साईडला ठेवून द्यायचं आहे भिजवत. त्यामुळे ड्रायफ्रुट्सला संत्र्याचा वास छान लागतो आणि चव पण खूप छान येते केकची. आता हे मी मिक्स करून घेते व्यवस्थित. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे. क्रिसमसचा असा हा प्लम केक, प्लम फ्रूट जर तुम्ही वापरलं तर तो प्लम केक म्हणून पण होतो, तोही खूप छान लागतो. याच्यामध्येच प्लम घालायचं. आता हे आपण साईडला अर्धा तास ठेवून देऊयात. पुढची प्रोसेस करूयात आपण. इथे पुढचं साहित्य घेतलेलं आहे मी. एका बाउलमध्ये दूध घेतलेलं आहे. आणि हो, मगाशी जे अर्धा तास आपण भिजवलेलं होतं ते अर्धा तास भिजवून झालेले आहेत ड्रायफ्रुट्स. ते आपण तरीही थोडा वेळ साईडला ठेवून देऊयात, हे नंतर आपल्याला वापरायचं आहे. तर इथे मी दूध घेतलेलं आहे. दूध एवढं लागणार नाहीये, हवं तेवढं. 1 चमचाभर जायफळची पूड घेतलेली आहे. 1 चमचाभर संत्र्याचे साल क्रश करून घेतलेले आहेत मी. त्याने की खूप छान होतो. इथे गव्हाचं पीठ म्हणजे कणिक घेतलेली आहे. या कपनी मी 2 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि याच कपनी मी 1 कप पिठी साखर चाळून घेतलेली आहे. साखर घेतलेली आहे आपली नेहमीची अखंड साखर. त्याचं आपल्याला कॅरमल बनवायचं आहे. आणि तेल घेतलेलं आहे. तर आपण आधी कॅरमल बनवूया. तिथे कढई तापत ठेवलेली आहे मी. कढई चांगली गरम करून घ्यायची आहे. साखर घालून हलवत राहायचं आहे. आत्ता गॅसचा फ्लेम मोठा आहे, म्हणून मी फास्ट मध्ये हलवते आहे. हलवून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कलर छान गोल्डन कलर वगैरे आल्यानंतर ह्याला पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये. हे बघा, आता पाणी सुटायला लागलेलं आहे याला. असंच हलवत हलवत राहायचं. हे बघा, तयार झाले. थोडीशी साखर राहिलेली आहे, ती पण विरघळून घ्यायची. अजिबात साखरेचा कणही ठेवायचा नाही. असा गोल्डन, डार्क गोल्डन कलर येईपर्यंत, गुळाच्या पाकासारखा रंग येईपर्यंत हलवत राहायचं आहे. तर झालेलं आहे बघा. मी 2 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे. पटपट पटपट हलवून घेतलेलं आहे. हे बघा, आता आपलं हे कॅरमल तयार आहे. हे कॅरमल एका बाउलमध्ये काढून मी साईडला ठेवून देणार आहे. थंड नाही झालं तरी चालेल, साईडला ठेवून देऊ. आता इथे एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं दूध घेऊया. हे जे 1 कपभर दूध आहे त्याच्यातलं मी अर्धा कपच दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला हे तेल घालायचं आहे 4 चमचे. तुम्ही तूप किंवा बटरही वापरू शकता. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जायफळ पूड आणि क्रश घेतलेला आहे तो घालून घेऊया. त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं, आपण ओव्हनच्या भांड्याला तेल लावून घेऊयात आणि ते साईडला ठेवून देऊयात. कारण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घातलं की प्रोसेस खूप फास्ट करावी लागते. त्यामुळे पहिल्यांदा आपण ह्याला तेल लावून घेऊयात, साईडला ठेवून देऊयात. हे तेल लावून भांडं ओव्हनचं. हे बघा, तेल व्यवस्थित लावून साईडला ठेवून दिलेलं आहे मी. आता जे आपण दुधामध्ये तेल घातलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे. पिठी साखर घालून मिक्स करून घ्यायचं आहे. केकचं जेव्हा मिक्सचर तयार करत असतो तेव्हा नेहमी एका डायरेक्शन मध्येच फिरवायचं, उलट सुलट असं फिरवायचं नाही.
आता हे जे आपण संत्र्याच्या सालीचा क्रश घेतलेला आहे, जायफळची पूड घेतलेली आहे, ते ह्याच्यात घालून घेऊयात. मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. रेषा आल्या होत्या संत्र्याच्या सालीच्या, त्या साईडला काढल्या मी. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी. हे बघा, ह्याच्यामध्ये जे आपण कॅरमल बनवलेलं आहे ते घालून घेऊयात. मिक्स करून घेऊयात व्यवस्थित हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता हे संत्र्याचा जो ज्यूस आहे, ज्याच्यात आपण ड्रायफ्रुट्स भिजवले होते, त्याच्यामध्ये ही कणिक घालूयात. थोडी थोडी घालून घेऊयात आणि आता हे एकाच डायरेक्शन मध्ये मिक्स करायचं आहे व्यवस्थित. हे बघा, हे मिक्स होत आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण दूध आणि कॅरमलचं जे मिक्सचर बनवलेलं आहे ते थोडं थोडं घालून घेऊयात. खूप पेशन्स ठेवून हे हलवायचं. हे बघा, हे आता झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फक्त बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे. हे बघा, या चमच्याने मी इथे 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं पुढचा जो टोक आहे त्याच चमच्याने सोडा घेतलेला आहे. मिक्स करून घ्यायचं. आता पटकन फास्ट मध्ये हे आपल्याला ओव्हनच्या भांड्यात ट्रान्सफर करायचं आहे. इथे घाई करायची या प्रोसेसला, हळू करायचं नाही, कारण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचा प्रोसेस लगेच चालू होते. बघा, मी हे सगळं हे ओव्हनच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. टॅप करायचं, एअर पूर्ण काढून घ्यायचा एअर बबलनी. आता इथे कन्व्हेक्शन मोडला 180 डिग्रीला स्टार्ट करायचं. 25 मिनिटं टाइम सेट करायचा आणि ओव्हन मध्ये आपल्याला केक बेक करायला ठेवून द्यायचा आहे. हे बघा, मी इथे ठेवून दिलेला आहे केक बेक करायला. स्टार्ट केलं. हे बघा, सुरू झाला केक बेक व्हायला. ते केक बेक झालेलं आहे. मी अजून 20 मिनिटं टायमिंग लावलं होतं. हा केक माझा 25 मिनिटामध्ये झाला नाही. का झाला नाही माहित नाही, कणकेचा असल्यामुळं मे बी थोडा टाइम जास्त घेतला त्यांनी. तर क्लिअर आलेला आहे आपला फोर्क. आता साईडने आपण सुरीने सोडवून घेऊयात केक आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे बघा, मी साईडने सोडवून घेतलेला आहे. हा बघा किती छान झालेला आहे, पटकन सुटलेला आहे, किती सुंदर दिसत आहेत ड्रायफ्रुट्स. वरती माझे ड्रायफ्रुट्स आलेले नाहीये, त्याच्यासाठी काय करायचं ते मी सांगते. केक अर्धा बेक झाला की वरती ठेवायचे, म्हणजे जी एअर असते ती निघून गेलेली असते, मग ते वरती छान दिसतं. आता हे कट करून दाखवते तुम्हाला मी. खूप सुंदर झाला होता हा केक. सगळ्यांनी घरी माझ्या आवडीने खाल्ला. मुख्य म्हणजे कणकेचा होता, मैदा नाही, काही नाही. खूप छान झालेला आहे केक आणि हेल्दी केक आहे. बघा किती सुंदर झालेला आहे. जर का तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.